हॅलो स्टुडंट्स, बघा काय काय झालंय आपलं मागच्या लेक्चर पर्यंत फिजिकल प्रॉपर्टीज पर्यंत झालेलं आहे आपलं सगळं. म्हणजे इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, नंतर मेथड ऑफ प्रिपरेशन, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय पाहिलं आपण फिजिकल प्रॉपर्टीज, बरोबर. आता फिजिकल प्रॉपर्टीज नंतर काय येतं? केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन बघा नावच लिहिलेलं, काय बघणार आहे आपण? केमिकल रिॲक्शन किंवा काय म्हणतो त्याला आपण? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट? इथर. ओके, तर इथर काय आहे बघा. इथर म्हणजे काय म्हणतो आपण जनरली? इथर ROR, बरोबर. ROR म्हणजे काय? हाच आहे ना, जनरली असं डिनोट करतो ना याला, ROR. बघा, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय की कोणताही कंपाऊंड ऑदर सोबत कसा रिॲक्ट होईल. ऑदर म्हणजे काय? मग वेगवेगळे रिएजंट्स, त्या रिएजंट सोबत कशी रिॲक्शन होते त्याच्यामध्ये आपण बघतो. त्याला केमिकल प्रॉपर्टीज मध्ये हे सगळं आपण चेक करतो. बेसिकली काय आहे बघा, हा जो इथर आहे जनरली ते काय आहे? स्टेबल आहे. म्हणजे रिॲक्टिव्हिटी त्यांची कमी आहे. म्हणजे काय म्हणू शकतो की आपण दे आर क्वाइट स्टेबल. दे आर क्वाइट स्टेबल अँड हेन्स काय म्हणणार आपण त्यांना? दे आर लेस रिॲक्टिव्ह, बरोबर. बघा, जर स्टेबल आहे तो, तर रिॲक्टिव्हिटी काय असेल? जितकी स्टॅबिलिटी जास्त तेवढी रिॲक्टिव्हिटी कमी, बरोबर. जेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त तेवढी स्टॅबिलिटी कमी, बरोबर. म्हणजे काय? क्वाइट स्टेबल आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे. मग आता हे लेस रिॲक्टिव्ह कशाला आहे? नॉर्मल कंडिशन मध्ये. नॉर्मल कंडिशन म्हणजे काय? नॉर्मल टेम्परेचर म्हणतो आपण त्याला, रूम टेम्परेचर म्हणतो. त्या रूम टेम्परेचरला काय आहे? ते लेस रिॲक्टिव्ह आहे, बरोबर. मग आपल्याला जर त्यांना रिॲक्ट करायचंच आहे तर मग त्या कंडिशन मध्ये काय करावं लागेल? आपल्याला हार्श कंडिशन वापरावं लागते. ओके, म्हणजे काय म्हणणार आपण की इथर्स दे आर रिॲक्टिव्ह ॲट हार्श कंडिशन. म्हणजे मग जर त्यांच्या सोबत रिॲक्शन करायची आपल्याला, तर मग काय आपल्याला हार्श कंडिशन वापरावं लागेल. फॉर एक्झाम्पल काय? टेम्परेचर वापरणार आपण किंवा ऍसिड्स वापरणार, बरोबर. तेच याच्यामध्ये बघणार मग. ओके, म्हणजे बेसिकली ते लेस रिॲक्टिव्ह आहे अंडर नॉर्मल कंडिशन, बट अंडर हार्श कंडिशन दे रिॲक्ट विथ डिफरंट रिएजंट्स. ते कोणकोणते तेच आपल्याला बघायचं आहे, बरोबर. मग पुन्हा काय आहे? याचे डिफरंट टाइप्स आहे की टाइप्स इन द सेन्स काय की हा जो ROR आहे, तर पहिला जो टाइप आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की बघा, पहिलं ज्या म्हणतात मेजर टाइप जो यांचा म्हणणार केमिकल प्रॉपर्टीज मध्ये, तो कशाला पडतो की क्लीवेज ऑफ कोणता बॉन्ड? RO, किंवा त्याला आपण काय म्हणणार? CO. बघा, हा जो R आहे म्हणजे कोणतं? एक्झाम्पल सिंपल पहिलं घेतलं तर काय? CH3OCH3. म्हणजे काय? हा CO बॉन्ड जो ब्रेक होईल, तो ब्रेक होऊन कसं रिॲक्ट होत जातो त्यालाच काय म्हणतो आपण? क्लीवेज ऑफ CO बॉन्ड. म्हणजे CO बॉन्ड ब्रेक होणार आणि नवीन काहीतरी प्रॉडक्ट तयार होणार, बरोबर. कसं होणार ते आपण बघूया. बघा, आता सगळ्यात पहिली रिॲक्शन कोणती याच्यामध्ये की ज्या वेळेस आपण रिॲक्शन विथ, बघा याच्यात फर्स्ट लिहितोय म्हटलं, रिॲक्शन विथ हॅलोजन ऍसिड्स. आता हॅलोजन ऍसिड्स म्हणतोय म्हणजे कोणते? हॅलोजन म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, बरोबर, आयोडीन. तर ते हॅलोजन ऍसिड HCl, HBr, HI हे सगळे काय झाले? हॅलोजन ग्रुप ना, हॅलोजन ऍसिड्स म्हणतो आपण त्यांना. याच्यामध्ये कोणते घेतोय आपण? HI आणि HBr स्पेसिफिकली, ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. आयोडीन आणि ब्रोमिनच रिॲक्ट होणार. ते का फक्त तेच का रिॲक्ट होणार ते आपल्याला हवं क्लिअर होईल. फक्त सध्या एवढं लक्षात ठेवा की रिॲक्शन विथ हॅलोजन ऍसिड्स HI आणि HBr सोबत रिॲक्ट होते. कसे रिॲक्ट होणार? बघा, सिंपल जनरल रिॲक्शन बघूया आपण. काय? ROR प्लस काय येतो आपण? सपोज H जनरल घेऊया म्हटल्यास HX. नॉर्मल कंडिशन मध्ये काय घेणार आपण? म्हणजे काय घेणार बघा? ROR HX म्हणजे काय? आता ऍसिड घेतो ना, ऍसिड म्हणजे काय झालं? हार्श कंडिशन झाली. बघा, होणार काय? RO आणि H आणि हा R आणि X. म्हणजे ROH कोणताही घ्या सर, हाच R घ्यायचा काय कंपल्सरी नाही, या R सोबत पण करा. म्हणजे काय होणार? ROH प्लस
प्लस व्हॉट आर आणि एक्स, म्हणजे हा झाला अल्कोहोल, हा झाला अल्किल लाईट, राईट. इथर आणि HX म्हणजे काय, हॅलोजन ऍसिड. म्हणजे बघा ज्या वेळेस इथर हॅलोजन ऍसिड सोबत रिॲक्ट करतोय तो काय देतोय आपल्याला, इट इज गिव्हिंग व्हेन इथर इज रिॲक्टेड विथ हॅलोजन ऍसिड्स इट गिव्स अल्कोहोल अँड अल्किल हलाइड. आता बघा हे ज्या वेळेस आपण एक्सेस मध्ये घेऊ, एक्सेस म्हणजे काय, जास्त क्वांटिटी मध्ये, त्यावेळेस काय होणार, हा जो अल्कोहोल आहे हा पुन्हा याच्या सोबत रिॲक्ट होईल. कसं बघा, ROH प्लस HX काय होणार बघा, सिंपल आहे, दिसतंय इथं. काय रिमूव्ह होऊ शकतो याच्यातून, हा रिमूव्ह होणार OH आणि हा H, आणि बनणार काय R आणि X, इट गिव्स RX प्लस व्हॉट H2O. म्हणजे बघा रिॲक्शन कोणती आहे, पहिल्यांदा इथरला आपण कशासोबत, HX सोबत रिॲक्ट करतोय, अल्कोहोल मिळतोय आणि अल्किल हलाइड. आता हा अल्कोहोलला पुन्हा आपण ज्यावेळेस एक्सेस HX सोबत म्हणजे याच्या सोबत रिॲक्ट करतोय, हा तर उरलेला ना अजून, जर एक्सेस घेतला आपण तर याच्या सोबत ज्यावेळेस रिॲक्ट करतो तर काय मिळतं आपल्याला, H2O रिमूव्ह होऊन जातो आणि RX मिळतोय. म्हणजे या दोघे रिॲक्शन मधून जर ओव्हरऑल पुढची रिॲक्शन लिहायची म्हटली तर काय लिहिणार आपण बघा, ROR प्लस हा बघा, हा एक H आणि हा दुसरा ट्वाइस HX, इट गिव्स 2R ट्वाइस RX प्लस H2O. ओके, बघा ही झाली जनरल रिॲक्शन. या दोघींपासून जी मिळाली आपल्याला ती कोणती झाली, ही रिॲक्शन झाली. बघा समजून घ्या व्यवस्थित. ROR HX ROH प्लस RX. आता हा ROH एक्सेस HX सोबत रिॲक्ट केला, OH आणि H2 बाहेर पडतो आणि R आणि X. बघा काहीच नाही, सोपं एकदम. प्लस मायनस फक्त अटॅच होत जात आहे. इथं हा मायनस आहे, हा प्लस आहे, हा मायनस, हे दोघी प्लस, ते फक्त अटॅच होत जात आहे. हा प्लस हा मायनस, प्लस मायनस, बरोबर. इथंही सेमच, OH मायनस आणि H, आणि हा प्लस आणि X काय मायनस, त्यांच्यापासून RX तयार होतो. ओके, म्हणजे जनरल रिॲक्शन काय झाली, ROR प्लस ट्वाइस HX इट गिव्स ट्वाइस RX प्लस H2, ही झाली जनरल रिॲक्शन. जनरल म्हणजे काय, ज्यावेळेस आपण काय घेतोय, हे एक्सेस घेतोय, बरोबर, एक्सेस पण घेतो आणि ज्यावेळेस हाय टेम्परेचर ठेवतो आपण. ओके, ही कंडिशन, त्यावेळेस आपल्याला काय मिळतंय, इथं लिहून देतो क्लिअर, ट्वाइस RX. ओके, आता बघा याच रिॲक्शन तुम्हाला क्वेश्चन कसं विचारला जाईल की व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ इथर व्हेन इट इज रिॲक्टेड विथ HX. मग HX म्हणजे काय, इथं फक्त आपण आता या जनरल रिॲक्शन समजल्या तर इथं आपल्याला काय करायचे, फक्त अल्किल रिप्लेस करत जायचे. म्हणजे काय बघा, ROR च्या ठिकाणी सपोज काय केलं आपण, पहिली रिॲक्शन बघा, CH3O CH3 प्लस प्लस काय घेणार, HI. बघा काय मिळणार आता, CH3OH प्लस CH3I. हे बघा हा मायनस आहे, डेल्टा मायनस डेल्टा प्लस, इथे हे दोघी प्लस असेल, हा मायनस, म्हणजे CH3OH आणि हा CH3 काय होणार बघा, इथं RX आहे ना, कोणताही घ्या, इथं तर सिमेट्रिकल आहे ना, तो याच्या सोबत अटॅच होऊन जाईल. म्हणजे काय मिळेल आपल्याला, CH3OH प्लस CH3I, बरोबर. डायमिथिल इथर HI आयोडिक ऍसिड, हायड्रोआयोडिक ऍसिड, मिथेनॉल आणि CH3I. आता हे तर झालं सिमेट्रिकल, बरोबर, सिमेट्रिकल आहे. याच्या ऐवजी जर आपण अनसिमेट्रिकल इथर जर घेतले, म्हणजे इथं CH3O CH2 CH3 प्लस HI, त्या केस मध्ये काय बघा, आता इथं तर सोपं होतं की कोणत्यापासून पण मिथेनॉल बनेल आणि कोणापासून पण कोणताही घ्या अल्किल, त्याच्यापासून एक अल्किल सेमच बनणार आहे, कारण दोन्हीकडे CH3. पण ज्या वेळेस अनसिमेट्रिकल इथर ज्या वेळेस राहतील
ओके, आता हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. ज्यावेळेस अनसिमेट्रिकल इथं राहतील त्यावेळेस कोणता अल्कोहोल बनेल आणि कोणता अल्किल हलाइड बनेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जी रिॲक्शन्स आहे ओके, प्रायमरी आणि सेकंडरी इथं ज्यावेळेस असेल, प्रायमरी काय म्हणतोय मी, प्रायमरी जो डायरेक्टली अटॅच आहे एकाच कार्बनला, हा पण प्रायमरी हा पण प्रायमरी, किंवा सेकंडरी ज्यावेळेस असेल त्या केसमध्ये काय मिळणार आहे आपल्याला, जो मी हा मिळेल अल्कोहोल ओके आणि CH3 आहे. तर लोअर कोणता असेल याच्यामध्ये बघा, लोअर तुमचा CH3I म्हणजे हा जो आहे हा बघा हा बनेल आणि CH2OH म्हणजे हा कंप्लीट ग्रुपचा अल्कोहोल आणि CH3I चा अल्किल हलाइड बनेल. म्हणजे CH3I प्लस CH3CH2OH. म्हणजे याच्यात एक पॉइंट काय लिहू शकतो आपण बघा, इकडे पॉइंट लिहून देतो वाटल्यास तुम्हाला, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे समजून घ्या की ज्या वेळेस when primary and secondary 1 degree 2 degree काय म्हणतो, प्रायमरी अँड सेकंडरी ether is used then lower alkyl halide and higher alcohol form. बघा खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरच क्वेश्चन राहतील बऱ्याचदा की काय प्रायमरी सेकंडरी इथर ज्यावेळेस असेल त्या केसमध्ये काय म्हणतो आपण बघा, हा प्रायमरी किंवा सेकंडरी इथर असेल त्यावेळेस अल्किल हलाइड जो बनवायचा आहे तो लोअर अल्किल ग्रुप पासून बनेल. म्हणजे याच्यामधला लोअर कोणता होता, CH3 का C2H5 आहे, CH3, म्हणून याच्यापासून स्टेट अवे काय बनवलं आपण, अल्किल हलाइड. बघा सिंपल ट्रिक सांगतोय तुम्हाला, दोघींमधला लोअर अल्किल हलाइड घ्यायचा आणि त्याला I लावून टाकायचा, I किंवा X जो पण असेल तुमचा, म्हणजे अल्किल हलाइड त्याच्यापासून बनेल आणि जो हायर ग्रुप असेल त्याच्यापासून काय बनणार आहे, अल्कोहोल बनेल. ओके, तोच पॉइंट दिला, वेन प्रायमरी अँड सेकंडरी इथर इज यूज देन लोअर अल्किल हलाइड फॉर्म. आता बघा हा जसा प्रायमरी आहे सेकंडरी आहे तसा सपोज नाव लिहायची गरज नाही, नाव ऑलरेडी सपोज घेतलेले आपण, अजूनही लक्षात नसतील तर कॉमन नेम IUPAC नॉमेनक्लेचरचे लेक्चर जाऊन बघा ओके, त्या व्हिडिओज मध्ये सगळे नॉमेनक्लेचर घेतलेले. हा काय इथिल मिथिल इथर, हा डायमिथिल इथर, हा इथेनॉल, हा मिथिल आयोडाइड. हा जसा प्रायमरी आहे तसा सपोज बघा सेकंडरी जर घेतला आपण म्हणजे काय CH3O, त्याच्यानंतर CH3H. बघा आता हा कोणता झाला, आयसोप्रोपिल मिथिल, याचं नाव लिहून देतो वाटल्यास काय, हा आयसोप्रोपिल मिथिल इथर प्लस प्लस काय HI घ्या किंवा HBr. ओके, आता बघा हा पण काय आहे, हा पण 2 डिग्री आहे बरोबर, हा 2 डिग्री आहे. आपली कंडिशन काय, प्रायमरी किंवा 2 डिग्री असेल त्या केस मध्ये काय बनणार आहे, लोअर अल्किल जो असेल त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, अल्किल हलाइड. म्हणजे CH3 सोबत जाणार I आणि या पूर्ण ग्रुप सोबत जाणार OH, हा कंप्लीट. ओके, म्हणजे हा CH3 आणि हा I, म्हणजे काय बनणार, अल्किल हलाइड, लोअरचा अल्किल हलाइड बनेल. म्हणजे काय बनणार, CH3I प्लस बघा सेकंडरी CH3 CH CH3O आणि H, म्हणजे काय बनणार आहे बघा, CH3 CH CH3 आणि इथं काय होणार OH. बघा आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा 2 प्रोपेनॉल, आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, बघा समजून घ्या व्यवस्थित काय सांगतो, या रिॲक्शन्स व्यवस्थित समजून घ्या. ही पहिली, दिस इज सेकंड,
दिस इज थर्ड. काहीच करत नाही आपण, तुम्हाला सिंपल ट्रिक सांगितलेली. प्रायमरी सेकंडरीच्या केसमध्ये हे सगळं कशामुळे होतंय बेसिकली, कारण ते कोणती रिॲक्शन काय फॉलो करतात, रिॲक्शन मेकॅनिझम SN2 मेकॅनिझम फॉलो करतात. कोणतं फॉलो करतात? SN2 मेकॅनिझम. आणि SN2 मेकॅनिझम मध्ये आपल्याला माहिती आहे काय की 1 डिग्री 2 डिग्री आणि नंतर 3 डिग्री. म्हणजे काय असतं, रिॲक्टिव्हिटी जी आहे ती SN2 मेकॅनिझम साठी कोणती फेवर करते? प्रायमरी अल्किल हलाइड सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर सेकंडरी आणि नंतर टर्शियरी. बरोबर. म्हणजे याच्यावर काय सेकंडरी हे जे पूर्ण मेकॅनिझम आहे हे कसे फॉलो करतात? SN2 न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर, म्हणजे हा जो O मायनस आहे हे मेकॅनिझम सांगतो अजून तुम्हाला मी, पुढे आपल्याला बघायचंच आहे त्यावेळेस अजून क्लिअर होईल. फक्त SN2 या रिॲक्शन फॉलो करतात आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रायमरी अल्किल हलाइड जो आहे, प्रायमरी किंवा फार फार सेकंडरी, तो काय देणार आहे? हा मिळेल तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी ग्रुप पासून प्रायमरी अल्किल हलाइड, आणि उरलेला जो लार्जर आहे त्याच्यापासून काय मिळणार आपल्याला? बघा हे सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापासून हायर अल्कोहोल मिळेल. ओके, प्रॉपर समजून घ्या, हे लिहून पण घेणार नंतर. ठीक आहे, आता हे तर झालं सेकंडरी पर्यंत. आता टर्चरीचं पण एक्झाम्पल बघूया आपण. बरोबर. काय करतोय मी, हे पुसतो वाटल्यास, याचं वाटलं तर स्क्रीनशॉट घेणार. ओके, नाहीतर लिहून घेणार. स्क्रीनशॉट घेऊन घ्या वाटलं तर. 1 2 3 4 5. ओके, पुसतोय मी. हे झालं सेकंडरी. आता पुढचं बघा. बघा, ज्या वेळेस आपण आता टर्चरी घेऊया, सपोज टर्चरीचं घेतलं आपण, म्हणजे खाली लिहितो वाटलं CH3 टर्चरी, हा C CH3 CH3 CH3O CH3. आता हा काय झाला? टर्ड ब्युटील, मिथिल इथर. व्यवस्थित लक्ष द्या. याला सपोज HI सोबत ज्यावेळेस आपण रिॲक्ट करू, आता बघा ऍज पर ट्रेंड आतापर्यंत जसं पाहिलं त्या हिशोबाने काय राहणार आहे की लोअर पासून आपण काय म्हणतो, लोअर पासून आपल्याला अल्किल हलाइड मिळेल, म्हणजे CH3I बनायला पाहिजे. ओके, थेरॉटिकली. बट आता काय चेंज होणार सिनियर, आता चेंज होणार. आता ही रिॲक्शन काय फॉलो करणार? SN1 मेकॅनिझम फॉलो करणार. कोणतं मेकॅनिझम फॉलो करेल? SN1. ओके, SN1 मेकॅनिझम. आणि SN1 मेकॅनिझम मध्ये माहिती इथे लिहून देतो बघा. फॉर टर्चरी इथर काय म्हणणार आपण, किंवा टर्चरी इथर असं घेऊया आपण. टर्चरी इथर gives higher alkyl halide and lower alcohol. बघा कशामुळे, कारण मेकॅनिझम कोणतं फॉलो होतं याच्यामध्ये? SN1. आणि SN1 मेकॅनिझम मध्ये माहिती आहे आपल्याला, SN1 मध्ये काय होतं? प्रिफरन्स टर्चरी, सेकंडरी आणि नंतर प्रायमरी अल्किल हलाइड. रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची? टर्चरीची, नंतर सेकंडरी, नंतर प्रायमरी. म्हणजे बघा ज्यावेळेस टर्चरी इथर घेणार, म्हणजे इथर मध्ये असा एक कार्बन असेल ऑक्सिजनच्या शेजारचा की जो टर्चरी असेल, त्या केस मध्ये टर्चरी इथर, टर्चरी ग्रुप असलेला जो अल्किल असेल त्याच्यासोबत आपला हलाइड अटॅच होणार. टर्चरी इथर गिव्स हायर अल्किल हलाइड. म्हणजे बघा याच्यामध्ये तेच अप्लाय करणार. हा जो आहे CH3 याच्यासोबत I जाणार आणि हा CH3OH बनणार. म्हणजे बघा CH3OH आणि इकडे मी वाटलं CH3 I. ओके,
बघा काय होणार आहे, CH3 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 आणि इथं आता आय अटॅच होणार आहे. बरोबर. कसे लिहू शकता याला, असं या फॉर्मॅट मध्ये लिहा किंवा काय तो शॉर्ट मध्ये असंच आहे ना, CH3 थ्राइस CI. ओके, याच फॉर्मॅट मध्ये येतो. म्हणजे काय बनणार आता, हायर अल्किल हलाइड पासून आपल्याला हायर जो ग्रुप होता, या हायर ग्रुप पासून आपल्याला अल्किल हलाइड मिळाला आणि लोअर पासून आपल्याला मिळालं मिथेनॉल. बरोबर. ठीक आहे. टर्ड ब्युटिल आयोडाइड, टर्ड ब्युटिल. ठीक आहे. कसे लिहा नॉमेनक्लेचर कॉमन सिस्टमला काही प्रॉब्लेम नाही, अल्फाबेटिकल लिहा नाही लिहा. IUPAC मध्ये इम्पॉर्टंट आहे. IUPAC मध्ये काय फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल. बरोबर. म्हणजे समजते ही रिॲक्शन. बघा हे पण बऱ्याचदा विचारलं गेलं, त्याच्यामुळे प्रायमरी सेकंडरी साठी काय असेल, प्रायमरी सेकंडरी साठी अल्कोहोल जो असेल तो हायरचा आणि अल्किल हलाइड लोअर, आणि टर्चरी साठी म्हणजे हा टर्चरी ना, हा बघा हा टर्चरी, टर्चरीला सिंपली आय अटॅच करून द्या आणि CH3OH. ओके, क्लिअर. तसंच काय झालं बघा, हे जसे आता काय पाहिले आपण, हे सगळे ॲलिफॅटिक पाहिले, तसंच जर ॲरोमॅटिक घेणार आपण, म्हणजे ॲरोमॅटिकच्या केसमध्ये ॲरोमॅटिक कोणता आहे, एकच घेऊया, एकच आहे ऑलरेडी तुम्हाला. कोणता, हा OCH3. बरोबर. ॲनिझोल, ॲनिझोलला ज्या वेळेस आपण प्लस HI सोबत रिॲक्ट करणार त्यावेळेस काय मिळणार बघा, बॉन्ड कोणता ब्रेक होणार आहे, हा बॉन्ड ब्रेक होईल. आता कोणता, हा बॉन्ड ब्रेक होईल. कारण हा ब्रेक नाही होणार, कारण काय, हा जो कार्बन इथला हा आहे sp2 हायब्रिडाइज, हा जो कार्बन sp3, आपल्याला माहिती आहे sp2 जो आहे तो काय असतो, स्ट्रॉंगर असतो ऍज कम्पेअर टू sp3, म्हणून हा बॉन्ड ब्रेक होईल. हा -O आणि इथं काय बनणार H, म्हणजे काय बनेल आपलं प्रॉडक्ट काय येणार बघा, इथं येणार OH प्लस CH3I. बरोबर. काय बनणार, फिनॉल आहे आणि जो किंवा काय म्हणतो त्याला मिथिल फिनिल इथर पण म्हणतो आपण. ओके, हे पण घेतलेलं आपण नॉमेनक्लेचर मध्ये कॉमन मध्ये IUPAC मध्ये. म्हणजे बघा ॲनिझोल क्वेश्चन कसं येईल की व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ ॲनिझोल विथ हायड्रोजन आयोडाइड, व्हॉट इज रिॲक्शन ऑफ ॲनिझोल विथ HBr. ओके, किंवा प्रेडिक्ट द प्रॉडक्ट व्हेन ॲनिझोल इज रिॲक्टेड विथ HI. त्या केस मध्ये काय घ्यायचं आपल्याला, फक्त हा O आणि हा H अटॅच करा, हा मायनस. बरोबर. याच्यावर काय असतो डेल्टा मायनस, याच्यावर डेल्टा प्लस, हा डेल्टा मायनस, याच्यावर येणार प्लस, म्हणजे हा मायनस आणि हा प्लस OH, आणि हा त्याच्यावर मायनस आहे तर याच्यावर काय येणार प्लस, हा प्लस आणि हा मायनस CH3I. बरोबर. ते अटॅच होत आहे फक्त. ॲनिझोल पासून काय बनतंय, फिनॉल. ओके, आता बघा याचं काय मेकॅनिझम पण बघायचं आपल्याला. मेकॅनिझम बघणार, मेकॅनिझम काय करू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया वाटल्यास, कारण आता ठीक आहे, नाही तर घेऊया इथंच कंटिन्यू करून घेऊ. बघा इथपर्यंत क्लिअर आहे, ही रिॲक्शन झाली आता तुमची, ही क्लिअर इथपर्यंत. म्हणजे एक समजून घ्या. आता मेकॅनिझम वाटल्यास सांगतो तुम्हाला. मेकॅनिझम मध्ये मेकॅनिझम काय घेऊ आपण, सिम्पली हे तर लिहिलेलं आहे तुम्ही, हे दोघे झाले ना, यांचा स्क्रीनशॉट काढा, मग तुम्हाला मेकॅनिझम सांगतो मी ऍक्च्युअल होतं काय. मेकॅनिझम मी 1-2 वेळेस विचारले गेलेले क्वेश्चन मेकॅनिझम वर, ते सांगतो. त्याच्या अगोदर काय याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, पुसतोय मी. ठीक आहे, हे पण प्रॉपर लिहून घ्या, किंवा काय करणार आपण नेक्स्ट लेक्चरला आपण मेकॅनिझम घेऊ. नेक्स्ट लेक्चरला आपण मेकॅनिझम बघू याचं, आणि मेकॅनिझम सोबत अजून काही रिॲक्शन जे आहेत त्या घेणार आपण. ओके, तर काय करणार आज काय आपण बघितलंय फक्त की रिॲक्शन स्टार्ट केले आपण. रिॲक्शन मध्ये काय CO बॉन्ड जो आहे
तो ब्रेक होतो. तो ब्रेक होताना ब्रेक होण्यासाठी नॉर्मल कंडिशनमध्ये ते रिॲक्ट होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हार्श कंडिशन वापरायला लागतं. हार्श म्हणजे काय, मग आपण ॲसिड घेतोय. ॲसिडमध्ये कोणतं घेतोय, HI घेतोय आणि HBr घेतोय. ते कशामुळे घेतलं आपण, कारण SN2 मध्ये आपल्याला माहिती आहे न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन होता. न्यूक्लियोफिलिक मध्ये मोस्ट फेवर कोणता असतो, HI, त्याच्यानंतर HBr आणि त्याच्यानंतर बघा हाच ही सिक्वेन्स HI HBr आणि HCl. हे काय, हे ऑर्डर ऑफ न्यूक्लियोफिलिसिटी. म्हणजे हा आय जो आहे, हा आय इझिली ड्यू टू साईज जी यांची ॲटॉमिक साईज आयोडीनची जास्त आहे क्लोरीन आणि ब्रोमीन पेक्षा, त्याच्यामुळे हा काय, हा आय इझिली रिमूव्ह होऊ शकतो. म्हणजे हा H इझिली मिळणार. हे तुम्हाला मेकॅनिझम मध्ये क्लिअर होईल अजून. बरोबर. सध्या काय करणार, फक्त जे आजचे रिॲक्शन घेतलेले आहे, मिथिल पासून घेतलेली आपण डायमिथिल इथर, इथिल मिथिल इथर, त्याच्यानंतर आयसोप्रॉपिल मिथिल इथर, त्याच्यानंतर टर्ट ब्युटिल मिथिल इथर. ओके. 4 आणि 5वी कोणती घेतली आपण, ॲनिझोल. तर या 5 रिॲक्शनची प्रॅक्टिस करा. सिंपल आपल्याला माहिती, प्रायमरी सेकंडरी ज्यावेळेस असेल त्यावेळेस जो -X जो असेल तुमचा, त्यावेळेस अल्किल हलाइड जो असेल तो लोअर असेल. पण ज्यावेळेस आपण टर्चरी घेतोय त्यावेळेस टर्चरी अल्किल ग्रुप सोबत तुमचा I- किंवा Br- अटॅच करायचा आपल्याला. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण मेकॅनिझम बघू. तोपर्यंत काय करा, प्रॅक्टिस करा यांची. ओके. चलो, थँक्यू व्हेरी मच.